नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI क्लर्क अंतर्गत ज्या ज्युनियर असोसिएट म्हणजे SBI क्लर्क या पदाची जी जाहिरात आहे, या जाहिराती संबंधित आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे अशी माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असोसिएट कस्टमर सपोर्ट अँड सेल्स, यालाच दुसरं नाव आहे SBI क्लर्क म्हणून। तर मित्रांनो बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे आणि त्याची तारीख आहे बघा 6/8/2025 म्हणजे 6 ऑगस्ट 2025 ते 26 ऑगस्ट 2025 म्हणजे अंतिम तारीख आहे 26 ऑगस्ट। तर 26 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत आणि अर्ज दाखल करायचा असताना तुम्हाला सर्व काही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया आपण वॅकन्सी। आता सर्वप्रथम वॅकन्सी प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळ्या आहेत, परंतु जर तुम्हाला दुसऱ्या राज्यातून अर्ज भरायचा असेल तर तिथली तुम्हाला जी प्रादेशिक भाषा आहे म्हणजे हिंदी असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल एटसेट्रा, ती लँग्वेज तुम्हाला यायला हवी। परंतु आपण महाराष्ट्रामधले असल्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामधून फॉर्म टाकायचा असेल तर आपल्याला मराठी लँग्वेज ही कंपल्सरी असली पाहिजे, म्हणजे बोलता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे। ओके, आणि 10वी आणि 12वीला मोस्टली बऱ्याच जणांच्या 10वीला मराठी लँग्वेज ही असतेच। ओके, आता बघूया आपण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या किंवा किती जागा आहेत। आता मित्रांनो, आपण जागा पाहत असताना बघूया कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहेत, म्हणजे आपण कॅटेगरीनुसार आपल्याला बघता येईल व कोणत्या प्रवर्गाला किती जागा। तर तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता महाराष्ट्र मुंबई मेट्रोसाठी बघा, महाराष्ट्रासाठी बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लँग्वेज मराठी आहे। SC साठी पाहू शकता तुम्ही 47 जागा आहेत, ST साठी आहेत 42 जागा, OBC साठी आहेत 127 जागा, EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी आहेत 47 जागा, नंतर जनरल कॅटेगरीला आहेत 213 जागा। अशा पद्धतीने टोटल 476 जागा या महाराष्ट्रासाठी आहेत। ओके, मग PWBD म्हणजे आपण म्हणूया आपण जे ब्लाइंड असतील किंवा बॅकलॉगच्या असतील किंवा जे अपंग असतील। आता बघा ना, FEI म्हणजेच काय, व्हिज्युअल इम्पेअर्ड म्हणजे डोळ्याचा, याचा आहे हेअरिंग इम्पेअर्ड, ऐकू येत नाही त्यांना। ओके, LD लोअर डिव्हिजन म्हणजे त्यांना डोळ्यामध्ये दिसण्यामध्ये वगैरे, तर त्यांच्यासाठी काही प्रमाणात राखीव जागा येथे दिलेल्या आहेत। ओके, तो बघू शकता व्हिज्युअल इम्पेअर्डला म्हणजे अंध व्यक्तींसाठी म्हणजे अंशतः अंध 6 आहेत, हेअरिंग इम्पेअर्ड बहिरे मूकबधीर असतील त्यांच्यासाठी 6 आहेत, LD साठी 4 आहेत। ओके, आणि अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता टोटल जर आपण बघितलं तर बॅकलॉगच्या सुद्धा वॅकन्सी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। तर बॅकलॉगच्या आहेत बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता SC साठी 59 आहेत, ST साठी 37 आहेत, OBC साठी 72 आहेत आणि टोटल अशा 168 आहेत। ओके, आणि इथे बॅकलॉगमध्ये तुम्ही बघू शकता तर बॅकलॉगसाठी अपंग कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यासाठी बिलकुल नाही आहेत। म्हणजे तुम्हाला टोटल विचार करायचा 476 प्लस 168 या जागांसाठी भरती असणार आहे। नंतर आहे तो मुंबई मेट्रोसाठी। ओके, यामध्ये येतं बघा गोवासाठी। ओके, मग गोवासाठी येतं मित्रांनो कोकणी ही भाषा तिथं असली पाहिजे। त्यामध्ये आहेत बघा SC ला 0 आहे, ST ला 1 आहे, OBC ला 2 आहेत, EWS ला 1 आहे, अशा आणि जनरलला 10 आहेत। अशा पद्धतीने टोटल 14 आहेत गोवा रिजनसाठी महाराष्ट्र अंतर्गत, आणि महाराष्ट्रासाठी आहेत बघा टोटल 176 आणि 168। आता पाहूया आणखी महत्त्वाची आणखी कोणती माहिती तुम्हाला फॉर्म भरत असताना लागणार आहे। ओके, तर मित्रांनो बघा, नंतरचा क्रायटेरिया तुमचा एज लिमिटचा म्हणजे वयाची मर्यादा। तर तुम्ही बघू शकता नॉट बिलो 20 इयर्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं वय 20 वर्षाच्या खालचं आहे ते अर्ज दाखल करू शकत नाहीत, आणि ज्या विद्यार्थ्यांचं नॉट अबो 28 इयर्स म्हणजे 28च्या आतमधले असतील तर ते विद्यार्थी म्हणजे 20 ते 28 अशी रेंज आहे, या रेंजमधील जे विद्यार्थी असतील 20 ते 28 वर्ष तर ते विद्यार्थी अर्ज दाखल करू शकता। परंतु जे विद्यार्थी वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी रिलॅक्सेशन दिलेलं आहे, म्हणजे सूट देण्यात आलेली आहे। बघू शकता OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। ओके, SC ST म्हणजे 3 वर्ष म्हणजे बघा ना, 28 वर्षाचं आहे, 29, 30, 31। ओके, SC ST साठी 5 वर्षाचं म्हणजे 28, 2, 30 आणि 3, 33 पर्यंत। ओके, PWD साठी किती येतं 10 इयर्स आहे, PWD OBC साठी किती येतं तर 13 वर्ष आहे, PWD म्हणजे अपंग याच्यामध्ये म्हणतो। PWD SC ST साठी आहे तर 15 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे। एक्स सर्व्हिसमॅन अनडिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी सुद्धा आहे। ओके, ॲक्च्युअल पिरियड ऑफ सर्व्हिस रेंडर्ड डिफेन्स सर्व्हिसेस प्लस 3 इयर्स 8 इयर्स म्हणजे 3 वर्ष त्यांचं एक्स सर्व्हिसमॅन झाल्यानंतर, आणि 8 इयर्स डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅनच असतील, अपंगत्व काही वगैरे आलं असेल तर त्यामध्ये असणार आहे। ओके, आणखी महत्त्वाची काय काय लागणार आहे आपण सर्व काही डिटेलमध्ये बघूया। ओके, आता बघा आपण इथपर्यंत आलो। तुम्हाला माहिती की व्हिज्युअल इम्पेअरमेंट, हिअरिंग इम्पेअर्ड असेल किंवा लोकोमोटर डिसॅबिलिटी असतील यांच्यासाठी सुद्धा
रिझर्वेशन असणार आहे. आता बघूया मित्रांनो एक्झामची प्रक्रिया काय असणार आहे. तर सिलेक्शन प्रोसिजर बघा. The selection process will consist of online test, preliminary or main exam and test of specified optima local language. लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये ही असणार आहे. ओके, तुम्हाला चूज करायचं, हिंदीसुद्धा एक्झाम देत असताना तुम्ही चूज करू शकता. आता बघूया प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणजे पूर्वपरीक्षा. तर पूर्वपरीक्षा मित्रांनो 100 मार्काची आहे आणि याच्यासाठी मित्रांनो बघा 3 सेक्शनमध्ये 1 तासाचा कालावधी देण्यात आलेला आहे. म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 गुणांचा पेपर सोडवायचा आहे. बघू शकता इंग्लिश लँग्वेजचं मीडियम इंग्लिशमध्येच असणार आहे. इंग्लिशचे क्वेश्चन किती असणार आहे? 30 क्वेश्चन 30 मार्कला आणि वेळ असणार आहे 20 मिनिटाचा. ड्युरेशन तेवढा कालावधी देण्यात असणार आहे. न्यूमेरिकल ॲबिलिटीसाठी 35 क्वेश्चन आहे, 35 मिनिटाचा वेळ आहे आणि 35 मार्काचे प्रश्न आहेत, 20 मिनिटाचा वेळ आहे. रिजनिंग ॲबिलिटीला 35 क्वेश्चन आणि 35 मार्क असणार आहेत आणि 20 मिनिटाचा. अशा पद्धतीने 60 मिनिटं 100 क्वेश्चन आणि 100 मार्कासाठी 60 मिनिटं देण्यात आलेलं आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. ओके, म्हणजे 4 जर चुकले तर 1 मार्क तुमचा जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग. ओके, आता जाऊया आपण मेन परीक्षेकडे. आता मेन एक्झाममध्ये काय असणार बघा. मेन एक्झाममध्ये बघू शकता जनरल अँड फिनान्शियल अवेअरनेस. नंबर ऑफ क्वेश्चन किती? 50 क्वेश्चन आणि मार्क किती? तर 50 मार्क. ओके, जनरल आणि फिनान्शियल अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर्स वगैरे मागील 6 महिन्याच्या याच्यामध्ये असणार आहे. वेळ किती आहे? 35 मिनिटाचा. नंतर बघा जनरल इंग्लिश मीडियम ऑफ एक्झाम इंग्लिशमध्ये किती क्वेश्चन? 40 क्वेश्चन 40 मार्कला, वेळ आहे 35 मिनिटाचा. नंतर आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 50 क्वेश्चन 50 मार्कसाठी आणि 45 मिनिटाचा वेळ. रिजनिंग ॲबिलिटी आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूड म्हणजे रिजनिंग आणि कम्प्युटर दोन्ही प्रश्न एकत्रित असणार आहे. 50 क्वेश्चन 60 मार्काला, असं टोटल 45 मिनिटाचा वेळ असणार आहे. मग मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता नंबर ऑफ क्वेश्चन आहेत 190 प्रश्न, मॅक्झिमम मार्क आहेत 200 मार्क आहेत आणि वेळ आहे 2 तास 40 मिनिटे एवढा त्यासाठी परीक्षेसाठी वेळ असणार आहे. ओके, आता मित्रांनो बघू शकता फेज 3 काय. तर मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर महाराष्ट्रातून अर्ज भरत असाल तर तुम्हाला मराठी येणं आवश्यक आहे. ओके, परंतु बघा provisionally selected candidate not having studied class 10th or 12th any of the specified local language of state applied will have to appear in local language proficiency test. ज्या विद्यार्थ्यांच्या 10वी आणि 12वीला मराठी भाषा नव्हती परंतु इतर राज्याच्या विद्यार्थ्यांनी त्यांना मराठी येते असं समजून अर्ज भरलेले असतील तर त्यांच्यासाठी फक्त ही खालील प्रमाणामध्ये टेस्ट असणार आहे. ओके, चला पुढे बघूया आपण आता. आता बघा लिस्ट ऑफ मीडियम ऑफ एक्झामिनेशन अकॉर्डिंग टू स्टेट अप्लाइड फॉर. ओके, आता बघा तुम्हाला मीडियम ऑफ एक्झामिनेशन परीक्षा महाराष्ट्रासाठी तुम्हाला 3 माध्यम असणार आहे. इंग्लिशमध्ये देऊ शकतात परीक्षा, हिंदीमध्ये देऊ शकतात, मराठीमध्ये. म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही लँग्वेज चूज करू शकता पेपर देण्याच्या सुरुवातीला. तर इन्स्ट्रक्शन विचारतात त्यावेळेला. ओके, आता बघूया फायनल सिलेक्शन कसं असणार आहे. ओके, द व्हेरिफिकेशन ऑफ एलिजिबिलिटी फॉर द पोस्ट अँड इन्फॉर्मेशन फर्निश्ड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन. ओके, qualifying test specified opted local language fair applicable as detailed above. ओके, जी लोकल लँग्वेज तुम्ही दिलेली असेल त्यानुसार. ओके, पुढे बघा आता प्री एक्झाम कधी होणार आहे तर सप्टेंबर 2025 मध्ये. आता ऑगस्ट आहे, सप्टेंबर 2025 मध्ये पूर्व परीक्षा तुमची असणार आहे. ओके, चला आणखी बघूया आणखी काय. तर पे स्केल पगार किती तर 24,050 पासून ते 64,480 पर्यंत असणार आहे. स्टार्टिंग बेसिक पे किती असणार आहे म्हणजे सुरुवातीला 26,730 इतकी तुम्हाला पगार असणार आहे. प्लस त्यामध्ये 2 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट ॲडवायझेबल टू ग्रॅज्युएट म्हणजे इन्क्रीमेंट सुद्धा भेटणार आहेत 26,703 मध्ये. मग इम्युलमेंट किती मिळणार बघा म्हणजे मोबदला. द टोटल स्टार्टिंग इम्युलमेंट ऑफ अ क्लरिकल कॅडर एम्प्लॉई पेएबल ॲट मेट्रो लाईक मुंबई, जे मुंबईमध्ये लागलेले असतील त्यांच्यासाठी 46,000 एवढी सॅलरी असणार आहे. नॉर्मली असतील तर त्यांना 26,730 एवढी सॅलरी असणार आहे. ओके, नंतर त्यांना काय काय मिळणार तर प्रोव्हिडंट फंड, पेन्शन अंडर वगैरे जे काही फॅसिलिटी वगैरे अवेलेबल असतील त्यानुसार त्यांना सोयी मिळणार आहेत. प्रोबेशन पिरियड म्हणजे किती महिन्याचं प्रोबेशन पिरियड तर 6 महिन्याचं. म्हणजे 6 महिन्यानंतर तुम्ही त्या SBI बँकेचे पूर्ण आपण म्हणजे स्वायत्त कर्मचारी झालेला आहात, 100% कर्मचारी झालात. 6 महिन्याचा प्रोबेशनरी पिरियड आहे, त्यामध्ये सुद्धा तुमची पगार चालू असणार आहे. नंतर आहे मित्रांनो कॉल लेटर फॉर एक्झामिनेशन. बघा प्री एक्झामिनेशन त्याचं कॉल लेटर तुम्हाला परीक्षेच्या 10 दिवस आधी मिळणार आहे म्हणून परीक्षेसाठी तयार राहिलं पाहिजे. मेन एक्झामिनेशन सुद्धा परीक्षेच्या 10 दिवस आधी मिळणार आहे म्हणजे प्रीचा रिझल्ट लागला ओके त्यानंतर मग मेन एक्झामिनेशन लगेच होत असते, त्यामुळे रेडी राहिलेलं बरं. ओके, चला पुढे बघूया आणखी महत्त्वाचं काय काय याच्यामध्ये.
ओके, चला आता आणखी बघूया आपण काय महत्त्वाचं असणार आहे. चला एकच मिनिट, आता बघूया. हां बघा आता फीस किती. तर मित्रांनो बघा, SC ST PWB म्हणजे अपंग प्रवर्गामध्ये असाल तुम्ही तर फीस कुठलीही नाही आहे. ओके, किंवा एक्स सर्व्हिसमॅन वगैरे असाल त्यासाठीचं. ओके, एक्स सर्व्हिसमॅन एक्सेस. जनरल OBC EW साठी किती असणार आहे तर 750 रुपये जनरल OBC आणि EW साठी असणार आहे. SC ST PWBला म्हणजे फीस वगैरे नाही आहे. हाऊ टू अप्लाय कसं करायचं मित्रांनो, तुम्ही http://bank.sbi वेब करिअर वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा SBI कोइन याच्यावरती करिअर करंट ओपनिंगवर गेला तर तुम्हाला दिसेल रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असेट, तिथून सुद्धा अर्ज भरू शकता. किंवा नॉर्मली तुम्ही यूट्यूब म्हणजे गुगल क्रोमवरती सर्च केलं SBI क्लर्क अप्लाय ऑनलाईन 2025 लगेच तुम्हाला लिंक तिथून मिळून जाईल. ओके, चला आणखी बघूया आणखी काय महत्त्वाचं याच्यामध्ये असणार आहे. चला बघा, आता तुम्हाला एक्झाम सेंटर निवड करत असताना बघा महाराष्ट्रामध्ये कोणकोणते होतं. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, सातारा, सोलापूर हे एक्झाम सेंटर तुम्हाला असणार आहेत. ओके, चला आणखी काय काय महत्त्वाचं याच्यामध्ये लागतं बघूया आपण आता. चला मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. ओके, आता मित्रांनो याच्यामध्ये एक थोडंसं आपण बघूया. एक डिक्लेरेशन तुम्हाला लागणार आहे, ते तुम्हाला कसं घ्यायचं बघा. हे डिक्लेरेशन आहे, याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढू शकता. ओके, या डिक्लेरेशन I-डॅश तुमचं नाव टाकायचं, तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आणि मग जशाल तसं हिअर बाय डिक्लेअर दॅट ते माइनपर्यंत जशाला तसं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं आणि तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट कोणकोणचे अपलोड करायचे बघा. स्कॅन महत्त्वाचं बघा. फॉर्म भरण्याच्या अगोदर फोटोग्राफ, तुमचं सिग्नेचर, तुमचा लेफ्ट हँडचा थंब इम्प्रेशन, लेफ्ट हँड आणि हँड रिटन डिक्लेरेशन म्हणजे हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. ओके, चल मित्रांनो, आता ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.